नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत कांबळे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ असून आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे डायबिटीस. आजकालच्या जीवनशैलीमध्ये हा चिंतेचा विषय ठरत आहे. तर चला बोलूयात. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे घटक वेगवेगळी यंत्रणा नियंत्रित करत असतात आणि या घटकाच्या प्रमाणामध्ये कमी किंवा जास्त काही झाल्यास शरीराचे नॉर्मल प्रक्रिया जी असते त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि अशाच एका घटकाच्या बिघाडामुळे आपल्याला डायबिटीस झाल्याचे आढळून येते आणि तो घटक म्हणजे शुगर. मग डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीस म्हणजे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे डायबिटीस. मधुमेह हा विषय समजून घेण्याआधी आपल्याला आणखीन एक विषय समजून घ्यावा लागतो, तो म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया. यामध्ये रक्तवाहिन्यातून पूर्ण शरीरातील अवयवास रक्तपुरवठा तसेच अवयवास लागणारे पोषक घटक, ऑक्सिजन आणि काही हार्मोन्स हे पोहोचवण्याचे कार्य रक्ताभिसरण प्रक्रिया करते. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये येणारे पोषक घटक येतात कुठून? तर जे काही आपण अन्नपदार्थ सेवन करतो, आहारामध्ये जे काही आपण अन्नपदार्थ घेतो याचे विघटन कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स यामध्ये होत असते आणि हे घटक आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये येतात व प्रत्येक अवयवामध्ये त्यांच्या गरजेनुसार पोहोचवले जातात. घेतलेल्या आहारातून पिष्टमय पदार्थाचे विघटन साखरेमध्ये होते आणि ही साखर आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये येते. आणि दुसरा घटक म्हणजे इन्सुलिन, जो की आपल्या पॅनक्रियाच्या बीटा सेल्स मधून स्त्रवत असतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साखरेचं आणि इन्सुलिनचं काय काम शरीरामध्ये आपल्या? तर आपण पाहूयात साखरेचं काम. जेव्हा साखर आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये येते आणि प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते, जेव्हा ते अवयवापर्यंत पोहोचते तेव्हा अवयवाला ते ऊर्जा प्रदान करते. आणि जर ही साखर अवयवापर्यंत पोहोचू शकली नाही तर अशा व्यक्ती उत्साही राहू शकत नाहीत. तर म्हणजे साखरेचं काम काय की ऊर्जा प्रदान करणे, शरीरास ऊर्जा प्रदान करणे. आणि इन्सुलिनच्या बाबतीत बघायचं झालं तर इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जे की मगाशी आपण पाहिलं की बीटा सेल्सच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये ते स्त्रवत असते. इन्सुलिन हे शुगरसाठी डोरबेलचे काम करते. आता तुम्ही म्हणाल हे डोरबेलचं काय प्रकरण आहे बाबा? तर तुम्हाला एक छोटंसं दैनंदिन उदाहरण सांगून मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ही प्रक्रिया काय आहे नेमकी? यामध्ये होतंय काय की आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घराच्या दरवाजाच्या शेजारी छोटंसं एक डोरबेलचं बटन असतं आणि तेच बटन दाबलं तर आतमध्ये मेसेज जातो की बाहेर कोणीतरी आलेलं आहे आणि तरच दरवाजा उघडला जातो आणि आपण आत जाऊ शकतो. तशीच काही प्रक्रिया शरीरामध्ये होते. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी एक रिसेप्टर साइट्स असतात आणि त्या रिसेप्टर साइट्सवर इन्सुलिनने आपली पकड घ्यावी लागते एक पर्टिक्युलर पद्धतीनं. तेही तर अवयवास मेसेज जाईल आणि अवयव शुगरला आत घेण्याची प्रक्रिया करेल, त्याला मार्ग मोकळा करेल आणि शुगर जर अवयवापर्यंत पोहोचली तर त्या अवयवास ऊर्जा प्रदान होईल. आणि जर समजा
तुमच्या मित्राच्या घराची डोरबेल काही कारणास्तव खराब आहे. तुम्ही वाजवताय, बाहेरून बटन दाबताय दाबताय दाबताय, आत काय मेसेज जात नाही आणि दरवाजा काय उघडणार. तुम्ही म्हणाल की मी दरवाजा वाजवेल हाताने. तुम्ही इथं दरवाजा वाजवाल हो, पण शरीरात दरवाजा नाही वाजवता येत. शरीरात ही इन्सुलिनला त्या रिसेप्टर साईटवरच ऍक्ट करावं लागतं, तरच शुगर अवयवामध्ये जाण्याची प्रक्रिया होते आणि मग ऊर्जा प्रदान होते. आणि जर ती शुगर अवयवामध्ये नाही गेली तर अवयवास ऊर्जा प्रदान होणार नाही आणि रक्तातील शुगर वाढायला सुरुवात होईल. आणि अशा प्रकारे इन्सुलिन रक्तातील शुगर प्रमाणात ठेवण्याचे कार्य करते. आता आपण पाहिलं शुगर आणि इन्सुलिनचे कार्य. आता आपण पाहूयात मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात नेमकं काय घडतं. आपण आत्ताच पाहिलं साखरेचं कार्य काय आहे आणि इन्सुलिनचं कार्य काय आहे. मग साखरेचं प्रमाण वाढणे म्हणजेच मधुमेह, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे म्हणजेच मधुमेह. मग हे तुम्हाला प्रश्न पडेल आता की रक्तातील साखरेचं प्रमाण नेमकं वाढतं कशामुळे. मग याच्यामध्ये मधुमेहाचे 2 प्रकार आहेत. मग आता आपण समजून घेऊया की त्याची पाठीमागची कारण काय आहेत, की साखरेचं प्रमाण कशामुळे वाढतं रक्तातलं. तर 2 प्रकार म्हणजे एक आहे तो टाईप 1 डायबिटीस आणि दुसरा आहे तो टाईप 2 डायबिटीस. प्रथम पाहूयात टाईप 1 डायबिटीस. ज्या व्यक्तीमध्ये टाईप 1 डायबिटीस आढळतो अशा व्यक्तीमध्ये इन्सुलिन सिक्रेशन एकतर कमी प्रमाणात होतं किंवा टोटली बंद होत झालेलं असतं. मग आपण थोड्या वेळापूर्वी इन्सुलिनचा रोल काय आहे तो पाहिला. आणि जर अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल किंवा टोटली बंद झालेलं असेल तर काय होऊ शकतं. आता मगाशीच आपण पाहिलं की इन्सुलिन हे एखाद्या पर्टिक्युलर रिसेप्टरवरती पकड देऊन साखरेला अवयवामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा करते. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल तर साखर ही अवयवापर्यंत पोहोचणार नाही. जर अवयवापर्यंत नाही पोहोचली तर ते आपल्या रक्ताभिसरण प्रक्रियेतच राहील, म्हणजेच रक्तात राहील, रक्तवाहिन्यामध्ये राहील. आणि जर ती खर्ची नाही पडली अवयवांना तर त्याचं प्रमाण वाढत राहील रक्तातलं. आणि आपण डायबिटीस म्हणजे काय की रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे. म्हणजे लक्षात येत आहे, म्हणजे जर रक्तातील साखर वाढली तर आपण तशा व्यक्तीला डायबिटीस व्यक्ती म्हणतो किंवा डायबिटीस झाला असं निदान करतो आपण. मग जेव्हा साखरेचं प्रमाण वाढायला लागतं रक्तवाहिन्यातलं तर याचा इफेक्ट त्याच्या किडनीवरती पण पडायला लागतो. मग याच्यामध्ये हा एक सिम्पटम्स आहे की किडनीवरती एक फिल्ट्रेशनसाठी जोर येतो. का तर रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जर जास्त असेल तर तशा व्यक्तीला वारंवार लगीला जावं लागेल. का तर शरीर काय करणार आहे की जे काही एक्स्ट्रा साखर रक्तामध्ये आहे ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि वारंवार जावं लागेल तर त्यासोबत शरीरातील पाण्याचंही प्रमाण कमी होणार आहे. मग होतं काय की तशा व्यक्तीला पहिला सिम्पटम्स काय की त्याला वारंवार लघवीला जावं लागतं त्या व्यक्तीला. दुसरा यालाच म्हणतात पॉलियुरिया. आणि दुसरा सिम्पटम्स काय आहे की शरीरातील पाण्याचं प्रमाण वारंवार लघवीला जावं लागल्यामुळे कमी होतं आणि तशा व्यक्तींना
तहान सारखी लागते, का तर पाण्याची गरज असते, शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि तसा व्यक्ती सतत थ्रस्टी राहतो आणि त्याला पॉलीडेप्सिया असं म्हणतात. पॉलीडेप्सिया. आणि तिसरा सिम्पटम्स म्हणजे काय, की अवयवापर्यंत साखर पोचत नाही, का तर इन्सुलिनचं प्रमाण कमी आहे. आणि साखर काय करते, अवयवास ऊर्जा प्रदान करते. आणि ऊर्जा जर प्रदान नाही झाली तर तशा व्यक्तीचा ब्रेन काय करतो, त्याच्या स्टमकला मेसेज पाठवतो भूक लागल्याचे. तो जेवलेला आहे तरी पण त्याला काय फील होत आहे, की आपण जेवलेलो नाही, का तर एनर्जीच नाही मिळत अवयवाला. आणि तशा व्यक्तीला भूक लागण्याचं जाणवून येतं आणि या सिम्पटम्सला म्हणतात पॉलिफेजिया. हा आहे टाईप 1 डायबिटीस. आता पाहूयात आपण टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस मध्ये होतं काय नेमकं, याच्यामध्ये पण साखरेचं प्रमाण, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं, परंतु वाढण्याचं कारण हे टाईप 1 पेक्षा थोडंसं वेगळं. याच्यामध्ये इन्सुलिन सिक्रिशन हे योग्य त्या प्रमाणामध्ये होत राहतं. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये येतं. जेव्हा ते अवयवापर्यंत पोचतं तर अवयवावरील जे काही रिसेप्टर साइट्स असतात, मगाशी आपण हे समजून घेण्यासाठी डोरबेलचं उदाहरण घेतलं होतं. तर पाहायचं असेल तर अजून रिवाइंड करून तुम्ही डोरबेलचं उदाहरण पाहू शकता, तुम्हाला समजून जाईल लगेच नेमकं काय होतं ते. तर इन्सुलिन जेव्हा रिसेप्टर साइटवरती ऍक्ट होतं तर रिसेप्टर साइटचं काही कारणास्तव त्याचा शेप बिघडलेला असतो आणि त्याच्यामुळे होतं काय, की रिसेप्टर साइट त्याला रिस्पॉन्स देत नाहीत आणि त्याच्यामुळे जो अवयवांपर्यंत जो मेसेज जायला पाहिजे होता इन्सुलिन शुगरला आत घेण्यासाठी, तो जात नाही आणि शुगर अवयवांपर्यंत पोचत नाही. आणि अवयवांपर्यंत जर शुगर नाही पोचली तर ती शुगर रक्तवाहिन्यामध्येच राहते आणि शुगर लेवल वाढते. मग बाकी जे काही सिम्पटम्स मगाशी सांगितले आहेत टाईप 1 मध्ये, पॉलियुरिया म्हणजे सतत लघवीला जाणे, मग याच्यामध्ये पण तेच होतं, किंवा पॉलिडेप्सिया सतत तहान लागणे, किंवा पॉलिफेजिया सतत भूक लागणे, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स या पण प्रकारामध्ये पाहिले जातात. तर आपण हे दोन्ही भाग पाहिले, आता टाईप 1 आणि टाईप 2. दोन्हीतला फरक पण तुम्हाला स्पष्टपणे समजला असेल, की टाईप 1 मध्ये इन्सुलिनचं सिक्रिशन हे कमी प्रमाणात होतं किंवा होतच नाही, आणि टाईप 2 मध्ये होतं काय, की सिक्रिशन तर प्रमाणात होतं, फक्त रिसेप्टर साइटवरती त्याचा रेजिस्टन्स येतो. म्हणजे याला सेकंड टाईप 2 जो आहे त्याला दुसरं नाव आहे इन्सुलिन रेजिस्टन्स डायबिटीस. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करायचं विसरू नका, का तर तुम्हाला नोटिफिकेशन माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत भविष्यामध्ये ते तुमच्यापर्यंत पोचावेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत थांबलात त्याच्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.